नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत जबरदस्त सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता आहे? पर्याय ए आशिया, बी आफ्रिका, सी ऑस्ट्रेलिया, डी दक्षिण अमेरिका। योग्य उत्तर बी आफ्रिका। आफ्रिका हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड आहे। प्रश्न दुसरा, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय ए काठमांडू, बी दिल्ली, सी ढाका, डी इस्लामाबाद। योग्य उत्तर ए काठमांडू। सार्कचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे आहे। प्रश्न तिसरा, रेडिओचा शोध कोणी लावला? पर्याय ए मार्कोनी, बी बेल, सी एडिसन, डी फॅराडे। योग्य उत्तर ए मार्कोनी। रेडिओचा शोध प्रामुख्याने इटालियन शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी 1895 मध्ये लावला। त्यांना रेडिओचे जनक मानले जाते। प्रश्न चौथा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? पर्याय ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी गोपाळकृष्ण गोखले, डी सुभाषचंद्र बोस। योग्य उत्तर बी लोकमान्य टिळक। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच असे म्हणणारे राष्ट्रवादी बाळ गंगाधर टिळक होते। प्रश्न पाचवा, इंदिरा पॉइंट भारताच्या कोणत्या भागात आहे? पर्याय ए उत्तर, बी पूर्व, सी पश्चिम, डी दक्षिण। योग्य उत्तर डी दक्षिण। इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे। हे अंदमान आणि निकोबार बेटांमधील ग्रेट निकोबार या बेटावर स्थित आहे। प्रश्न सहावा, रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए अन्न पचवणे, बी ऑक्सिजन वाहून नेणे, सी रोगप्रतिकार वाढवणे, डी हार्मोन्स तयार करणे। योग्य उत्तर बी ऑक्सिजन वाहून नेणे। रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचे वहन करणे हे आहे। प्रश्न सातवा, 1857चा उठाव सर्वप्रथम कुठे सुरू झाला? पर्याय ए दिल्ली, बी कानपूर, सी मेरठ, डी झाशी। योग्य उत्तर सी मेरठ। 1857चा उठाव सर्वप्रथम मेरठ उत्तर प्रदेश येथील लष्करी छावणीमध्ये 10 मे 1857 रोजी सुरू झाला। प्रश्न आठवा, मानवी मेंदू कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पर्याय ए पचन प्रणाली, सी बी श्वसन प्रणाली, सी मज्जासंस्था, डी रक्ताभिसरण प्रणाली। योग्य उत्तर सी मज्जासंस्था। मेंदू हा मज्जासंस्थेचा मुख्य भाग आहे। प्रश्न नववा, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय ए सरोजिनी नायडू, बी इंदिरा गांधी, सी प्रतिभा पाटील, डी सुचेता कृपलानी। योग्य उत्तर ए सरोजिनी नायडू। भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या। प्रश्न 10वा, G20 शिखर परिषद कोणत्या प्रकारच्या देशांशी संबंधित आहे? पर्याय ए फक्त आशियाई देश, बी विकसित आणि विकसनशील देश, सी फक्त युरोपीय देश, डी फक्त आफ्रिकन देश। योग्य उत्तर विकसित आणि विकसनशील देश। G20 शिखर परिषद ही जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांशी संबंधित आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।